डायलिसिस टर्मिनेशन. ओके, टायमिंग संपलं पेशंटचं. फ्लो कमी करायचा, पंप बंद करायचा आणि आर्टरी डिस्कनेक्ट करायची. आय व्ही सेट आणि सिरीज कनेक्टरनी कनेक्ट करायचं. दोघांना क्लॅम्प दिले, आर्टरीला एनएच जोडायचं. ओके, क्लॅम्प ओपन केला तर जी निडल आहे त्याच्यामध्ये एनएस पुश करायचं. ओके, आता पंप चालू करायचा. की आता ब्लड पुढे जातं आणि एनएस बॅक साईडून जातो. चाललंय, क्लिअर होतंय. पिच करायचं. फर्स्ट आर्टरी चेंबर क्लीन होतो, नंतर डायलायझर क्लीन होतो, नंतर लास्ट मेनस चेंबर क्लीन होतो. आणि सर्व झाल्यानंतर इथे डायलिसिस एंड म्हणून येतं वरती. स्टॉप करायचं, पंप ॲटोमॅटिक स्टॉप होतो. डायलायझर क्लिअर होताना जर असेल ब्लड तर निघून जाईल. आणि क्लिअर होत आलं थोड्या वेळाने इथे डायलिसिस एंड म्हणून येईल वरती. इथे पूर्ण क्लीन झालं असं समजलं. आलं डायलिसिस एंड म्हणजे ब्लड पूर्ण बॉडीमध्ये गेलं. आता हे डिस्कनेक्ट करायचं प्रोटेक्टर. ओके, पंप बंद करायचा, दोन्ही लाईन डिस्कनेक्ट करायचा. दोन्ही लाईन अटॅच करायच्या. हँडसेट कनेक्ट करायचं. हे कलर असतात ब्ल्यू आणि रेड. रेडला रेड जोडायचं, एक कॅप लावायची. ब्ल्यूला दुसरी लाईन दुसरीकडे जोडायचं. हे सर्व काढून ठेवायचं, लावलं आहे तसंच. नंतर निडल वगैरे काढून झाले की डायलिसिस वॉश करायचा. तो रिपीट यूज होतो 7 ते 8 टाइम डायलिसिस पेशंट. ए पट लाईन आणि बी पट लाईन मशीनला अटॅच करायची आणि रेज दाबायचं. सेकंड पेशंट घ्यायचा असेल तेव्हा मी सांगतो जरा चांगलं. टाकू मी सांगतो जरा. थोडंसं तिकडे सारखं पाणी चला जरा. करायचं स्टिकिंग काढून घ्यायचे पहिले. गॉज पीस असं फोल्ड करायचं. ओके, ऑइंटमेंट लावून घ्यायचं. निडल थोडी बॅक साईडला ओढायची आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. बेल्ट लावून घ्यायचं. सेम दुसरी निडल तशीच. गॉज पीस. आवाज काय? ओके, आता बी पी घ्यायचं, पेशंटचा वेट वगैरे करायचा, लिहून ठेवायचं फाईलला.